नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सध्याच्या घडीला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना भेडसावणारी शारीरिक समस्या म्हणजे वजन वाढणे, लठ्ठपणा किंवा स्थूलता। साधारणपणे बघायला गेलं तर वजन वाढणे हे अनेक आजारांचे लक्षणही असू शकते। त्याचप्रमाणे अनेक मोठ्या जसं हृदयरोग आहे किंवा मधुमेह आहे, थायरॉइड, पीसीओडी यांसारख्या आजारांमध्ये ते एक कारणही असू शकते। आणि त्यामुळेच अशा गुंतागुंतीच्या म्हणजे लठ्ठपणाच्या आजाराबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। 4 मार्च हा दिवस जागतिक लठ्ठपणा दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि या दिवसाचे औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक लठ्ठपणा दिन या विषयावर। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक लठ्ठपणा दिन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत केएम हॉस्पिटलचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर तुषार बंडकर सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। प्रेक्षक हो, सरांचे या अगोदरही आपल्या प्रोग्राममध्ये भरपूर कार्यक्रम झालेले आहेत, पण तरीसुद्धा मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर तुषार रामकृष्ण बंडकर सर, आपण सेठ GS मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल मुंबई येथे अंतस्राविकी ग्रंथी विभाग म्हणजेच एंडोक्रायनॉलॉजी या विभागामध्ये HOD प्रोफेसर या पदावर कार्यरत आहात। मेडिसिन व एंडोक्रायनॉलॉजी या विषयातील सरांना एकूण 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। मधुमेह, हृदयरोग, स्त्रियांमधील पाळी गेल्यानंतर येणारा हाडांचा ठिसूळपणा, कुशिंग सिंड्रोम, लठ्ठपणा तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार यांसारख्या अनेक आजारांमध्ये सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। सरांचे 250 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल शोध निबंध तसेच पेपर प्रेझेंटेशन झालेले आहे। प्रेक्षक हो, सरांची ओळख करून झालेली आहे, तसेच आजचा विषयही तुम्हाला कळालेला आहे। तेव्हा सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। परंतु लठ्ठपणा या विषयावर जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट फोन करून विचारू शकता आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 022 24980850 24988050 022 24980850 24988050। प्रेक्षक हो, फोन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्या, जसे की आजचा जो तुमचा प्रश्न आहे तो आजच्या विषयाला अनुसरून असावा आणि संक्षिप्त असावा आणि तुमच्या टीव्ही संचाचा आवाज हा बंद असावा। चला तर प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। आजचा आपला विषय आहे जागतिक लठ्ठपणा दिन। सर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। धन्यवाद। 2026 जागतिक लठ्ठपणा दिनाची संकल्पना काय आहे? 2026 जागतिक लठ्ठपणा दिवस आपण साजरा करतोय आणि त्याची संकल्पना खूपच चांगली आहे। यावर्षी आपण अशी संकल्पना आहे की लठ्ठपणा म्हणजे स्थूलता याच्यावर मात करण्यासाठी किंवा याच्यावर कृती करण्यासाठी असलेले 8 अब्ज कारणं। ओके। आता 8 अब्ज कारणं म्हणजे काय? आपली जागतिक लोकसंख्या ही 8 अब्ज झाली आहे आणि यातले 50% लोकांना ओव्हरवेट किंवा ओबेसिटी यांचा समस्येने ग्रासलेला आहे। बरोबर। आणि म्हणून आपल्याला 8 अब्ज कारणं आहेत आपल्याला याच्यावर मात करण्यासाठी। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे 3 मुख्य स्तंभ त्यांनी दिले आहेत। सगळ्यात पहिले म्हणजे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी करणं। तर आजकाल लहान मुलांचं वजन वाढण्याचं जे प्रमाण आहे ते खूप उंचावलेलं आहे आणि हे सगळं कशामुळे होतं की त्यांचं सभोवतालच्या शाळेमध्ये, घरामध्ये आणि समाजामध्ये असलेले त्यांना ऑप्शन्स, लेस ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो किंवा फास्ट फूड या सगळे जास्त असल्यामुळे त्यांना सकस आहाराचं महत्त्व समजून सांगणं मोठ्या माणसांनी, शाळेतल्या लोकांनी, घरातल्या वडिलांनी, पिअर ग्रुप यांनी सगळ्यांनी आणि त्यांना त्याचं प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांचा आहार व्यवस्थित ठेवून व्यायाम व्यवस्थित करून वजन वाढवून देणं हे सगळ्यात महत्त्वाची गरज आता झाली आहे। बरोबर। दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था म्हणजे हेल्थ सिस्टमचा सहभाग खूप गरजेचा आहे। आपल्या हेल्थ सिस्टममध्ये अजूनही लठ्ठपणाला किंवा ओबेसिटीला आजार म्हणून संबोधलं जात नाही। असं म्हटलं जातं की अरे बाबा याला काम करायची इच्छा नाही, हा एका जागी बसून राहतो, हा व्यायाम करत नाही किंवा तो जास्त खातो किंवा अशा पद्धतीने त्याला कॉम्प्लेक्स दिलं जातं। तर सगळ्यात पहिले म्हणजे समाज व्यवस्थेने किंवा आरोग्य व्यवस्थेने हे आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ओबेसिटी हा एक आजार असून त्या दृष्टीने त्याच्याबद्दल पावलं उचलले पाहिजे। डॉक्टरांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे
याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की डॉक्टरांनी ओबेसिटी दुर्लक्ष करायला नको. डॉक्टरांनी त्याला रुग्णाला व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे की ओबेसिटी हा एक आजार असून त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. दुसरं, ओबेसिटीचे कारण फक्त नुसतं व्यायाम न करणे किंवा आहार कमी जास्त करणे हा भाग नसून त्याच्यामध्ये बरेच सारे कारण आहेत. त्यात हॉर्मोनल डिसऑर्डर्स हे सगळे फार महत्त्वाचे आहेत जे आपण पुढे बोलूया. आणि म्हणून आधुनिक चिकित्साने हे सगळ्या गोष्टीचं आपण निदान करता येतं. आणि आपण निदान केल्यानंतर जर व्यवस्थित निदान झालं त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित करता येते. म्हणून समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची मानसिकता यासाठी बदलणं गरजेचं आहे. बरोबर. तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण 8 अब्ज लोक आहेत आणि आपल्याला जेव्हा माहिती आहे की 50% लोकांना हा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये आपण आपलं मन बदललं, आपण आपली कृती त्यामध्ये केली, तर आज वजन वाढीमुळे किंवा ओबेसिटीमुळे जे काही आजार होतात जसं ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण बोलणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा आपण प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंध करू शकतो आणि त्याच्यावर होणारा खर्च सुद्धा पूर्णपणे टाळू शकतो. म्हणून या तिन्ही अंगातून तिन्ही स्तंभातून आपल्याला समाजाचं प्रबोधन करायची गरज आहे, थोडं आपले विचार बदलायची गरज आहे आणि त्याच्यावर त्याप्रमाणे कृती करायचं आहे. हे सगळ्यात मोठा अवेअरनेस आपल्याला या दिवसाद्वारे करायचं आहे आणि जे आज आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आणि आपल्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण करू शकतो. बरोबर. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की 8 अब्ज लोकसंख्या आहे, तर 8 अब्ज कारणं असू शकतात. तर आपण जर ज्यावेळेला भारताचा विचार करतो त्यावेळेला भारतामध्ये लठ्ठपणाविषयी काय स्थिती आहे आणि या समस्येने लोक कशा प्रकारे त्रस्त आहेत? भारतात लठ्ठपणा सुरुवातीला काय होतं की फक्त महानगरामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये हा लठ्ठपणा दिसायचा. पण आता लहान शहरांमध्ये इव्हन ग्रामीण भागातही या प्रकारचा जो लठ्ठपणा आहे, ओबेसिटी आहे, ओव्हरवेट आहे, आपण त्याचे डेफिनेशन्स नंतर बघणारच आहोत. पण याचा समस्या खूप वाढली आहे. तर फिगर्समध्ये सांगायचं म्हटलं तर 25% स्त्रियांना, 25% जवळपास 25% पुरुषांना ओव्हरवेट किंवा ओबेसिटीने सध्या ग्रासलेलं आहे. इव्हन लहान मुलं जे आपण म्हणतो चाइल्डहुड ओबेसिटी, त्याच्यामुळे सुद्धा 10 ते 15% मुलांना आजकाल शहरी भागामध्ये जरी जास्त असेल पण ग्रामीण भागातही या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय आणि याची आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि याच्यामुळे होणारे जे सगळे लाईफस्टाईल बेस्ड डिसऑर्डर्स आहेत जसे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, स्ट्रोक, हे सगळे सुद्धा याच्यामुळे वाढण्याचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. बरोबर. साधारणपणे ज्या वेळेला लठ्ठपणाचा, ओबेसिटीचा म्हणजे स्थूलतेचा विचार केला जातो त्यावेळेला त्याची एक साधारण कारणं काय असतात? साधारण कारणं म्हणजे आपण सगळ्यात पहिले म्हणजे महत्त्वाचं लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. आता जीवनशैलीमध्ये आपल्याला आहार नियंत्रण आलंय, आपल्याला व्यायाम आलेला आहे. तर आहारावर नियंत्रण करणं सध्या कठीण झालंय. इतकं मुलांना एवढी मोकळीक मिळालेली आहे आणि त्यांचा ऑप्शन्स एवढे मिळालेले आहेत आणि या बाकी अल्ट्रा प्रोसेस फूड हे सगळे जे अवेलेबिलिटी आहे, फोनवर सगळं अन्न उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे आहार डेफिनेटली जास्त वाढलेला आहे. दुसरा, मैदानी खेळ कमी झाले आहेत, व्यायामाचा अभाव आहे, मुलांना स्ट्रेस जास्त आहे, मुलांना आणि वयस्क लोकांना पण स्ट्रेस जास्त आहे, वेळेची कमतरता आहे, व्यायामाचा अभाव आहे. हे जरी 2 मुख्य कारणं असले तरी बरेचसे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, अराउंड 20 ते 30% लोकांना हे हॉर्मोन प्रॉब्लेम्स आपल्याला जाणून येतात. तर आपण बघायला गेलं तर हे तुम्हाला कार्टून जर मी तुम्हाला बघितलं याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जवळपास 50-60% भारतातल्या व्यक्तींना ओबेसिटी आहे आणि जगभरातल्या लोकांना पण आहे. आणि कारणं आपण जर बघायला गेलं, आपण ते डेफिनेशन नंतर बघूया. तर आपल्याला हॉर्मोनल कारण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं जे ज्याच्यावर आपण निदान करून त्याला डायग्नोसिस करून त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकतो. म्हणून जर त्याची लक्षणं वगैरे सगळे आपण बघणारच आहोत, तर हॉर्मोन्स वगैरे बरेच जे असतात ते आपण चेक करायला पाहिजेत. आता जेनेटिक कारणं सुद्धा असू शकतात पण ते अतिशय कमी प्रमाणात आहे, 1 ते 2% आपण म्हणू शकतो. कारण एवढ्या 50% जनतेला जर जेव्हा काही आजार होत असेल तर ते फक्त अनुवंशिक कारणाने किंवा जेनेटिक कारणाने होईल असं आपण म्हणता येत नाही. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती नाशिक वरून. हॅलो. हॅलो, रुपेश गुजराती बोलतो मी मॅडम, लालसुख सिन्नर, जिल्हा नाशिक.
माझा असा प्रश्न आहे की कुठल्या व्यायाम केल्याने लठ्ठपणा लवकर आटोक्यात येऊ शकतो, म्हणजे प्राणायाम, योगासन की रनिंग का स्विमिंग त्यांनी, आणि कुठल्या वयापर्यंत म्हणजे वजन किती असावे कमीत कमी का ज्याने बॅलन्स राहू शकतो आपला लठ्ठपणा आणि आपणच स्वतः त्याचं योग्य निदान समजू शकतो असं. ओके, धन्यवाद रुपेश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. तर आपण याच्यामध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारलेत. एक तर निदान कसं करावं आणि कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा ज्याने की तुमचं ओबेसिटीचं ट्रीटमेंट व्हावे. तर आपण निदानचा प्रश्न पहिले घेऊया. आता निदान करताना सुरुवातीला काय समजलं जायचं की फक्त वजन बघितलं जायचं की याचं वजन 50 किलो आहे, 60 किलो आहे, 80 किलो आहे. मग प्रत्येक जण आपापल्या धारणेप्रमाणेच म्हणायचं की अरे तू जास्त ओबीज आहे किंवा तू ओव्हरवेट आहेस. तर त्याचं डेफिनेशन क्लिअर कट आहे आणि मला माहित आहे प्रेक्षकांना पण हे माहित असेल की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा जो आपण हाईट आणि वेट घेऊन आपण जेव्हा मेजर करतो फॉर्म्युला टाकून, तर तो जर आपल्याला 25च्या वर असेल तर त्याला आपण ओबेसिटी किंवा स्थूलता म्हणतो. 23 ते 25 याला ओव्हरवेट म्हणतो आणि लेस दॅन 23 जर असेल तर आपण त्याला नॉर्मल वेट असं म्हणतो. ही भारतीय डेफिनेशनसाठी आहे. आता याच्यामध्ये सुद्धा थोडे प्रॉब्लेम्स आहेत की फक्त BMI स्टँडर्ड नाहीये, त्याच्यामध्ये वेस्ट सर्कम्फरन्स त्याला आपण पोटाचा घेर जो म्हणतो तो फार महत्वाचा आहे आपल्या भारतीय पॉप्युलेशनमध्ये. कारण आता मी एक फोटो तिथे दाखवलाय, त्याच्यामध्ये एक भारतीय व्यक्ती आहे आणि एक युरोपियन व्यक्ती आहे. दोघांचा BMI 22.3 आहे, म्हणजे दोघंही ओबीस नाही आहेत. पण यांचा जेव्हा डेक्सा स्कॅन करून पोटातला जो फॅट बघितला गेला त्याच्यामध्ये भारतीय व्यक्तीमध्ये 21% त्यामध्ये फॅट होतं आणि युरोपियनमध्ये 9% फॅट होतं. याला आपण इंट्रा ॲब्डॉमिनल फॅट म्हटलं जातं. तर हा प्रकार आपल्यामध्ये जास्त असल्यामुळे आपल्याला ओबेसिटीचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन जास्त होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण पोटाचा घेर मोजतो. आणि हे पोटाचा घेर मोजण्याचं एक अतिशय उपयुक्त टेपने आपण मोजतो. आणि मेल्समध्ये, पुरुषांमध्ये लेस दॅन 90 सेंटीमीटर पाहिजे आणि फिमेल्समध्ये लेस दॅन 80 सेंटीमीटर पाहिजे. आणि BMI जरी कमी असला आणि जर पोटाचा घेर जास्त असला तरी आपण त्याच्यामध्ये ओबेसिटीमध्ये मोडतो आणि आपल्याला त्याचं ट्रीटमेंट करता आलं पाहिजे. म्हणून डायग्नोसिससाठी BMI आणि पोटाचा घेर हे दोन्ही असणं महत्त्वाचं आहे. आता दुसऱ्या गोष्टी आपण बघतोय की हे डायग्नोसिस करताना आजकाल मानेवर थोडासा काळपटपणा येतो, ॲक्झिला किंवा बगलेमध्ये पण काळपटपणा येतो, तर त्याला वेल्वेटी स्किन म्हणतो त्याला अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं नाव दिलं जातं. आणि हे जर असेल त्याचा अर्थ हा इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा ओबेसिटीचा तो डायग्नोस्टिक पॉईंट आहे आणि तो पुढे जाऊन डायबिटीज होण्याची यांना शक्यता असते. म्हणून BMI, वेस्ट सर्कम्फरन्स आणि अॅकॅन्थोसिस स्किन वेल्वेटी होणं हे सुद्धा एक निदान करण्याचं एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर आता आपण मगाशी आपण हॉर्मोन्स बद्दल बोललो होतो, तर आपण तपासण्या काय केलं पाहिजे निदान जेव्हा आपण कंप्लीट करतोय. तर निदान करण्याकरता आपण थोडेसे ब्लड टेस्ट करतो की याच्यामध्ये शुगर बघितली जाते, कारण ओबेसिटी झाली की त्याला डायबिटीज होऊ शकतो. म्हणून आपण शुगर HbA1c किंवा फास्टिंग ब्लड शुगर किंवा पोस्ट लंच करतो. ओबेसिटी असल्यावर कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, त्याला डिसलायपिडेमिया असं म्हणतो, म्हणून लिपिड प्रोफाईल आपण करतो. ओबेसिटीमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होतं आणि त्याच्यामुळे फॅट लिव्हरला त्रास होऊन पुढे हेपेटायटिस, सिरोसिस आणि कॅन्सर सारखे होतात. म्हणून आपण SGOT, SGPT ही लिव्हरची टेस्ट करतो. आणि नंतर हॉर्मोन जे टेस्ट असतात ते पण आपण करून बघतो की कारण हे ट्रीटेबल कॉजेस आहेत. थायरॉइड टेस्ट आहेत, कॉर्टिझॉल आहे, इन्सुलिन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, हे करून आपण निदान करतो. आता व्यायामाने किती होतं, कुठला व्यायाम कुठल्या वयात केलं पाहिजे, तर ज्या वयाला साजेसा जो व्यायाम आहे तेवढं करता आलं पाहिजे. माणसांनी आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त व्यायाम करू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जर आपल्या व्यायामाची सवयच नसेल आणि आपण जाऊन अर्धा तास जाऊन रस्त्यावर धावलो, कुठे व्यायाम केला तर आपल्याला सहन होणार नाही, आपल्याला त्या व्यायामाचा दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला 5 मिनिटं व्यायाम केलं पाहिजे, हळूहळू नंतर 7-8 दिवसांची सवय झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्ही फास्ट चालणं म्हणू शकता किंवा कुठलाही प्राणायाम करा किंवा योगासनं करा. हळूहळू त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. पहिले 5 मिनिटं करून नंतर 10 मिनिटं, नंतर 15 मिनिटं, हळूहळू करून 40 मिनिटं दिवसाला मीडियम स्पीडमध्ये आपण चाललं तर ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे रिसर्चनी पण सिद्ध केलेलं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर
प्रेक्षक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक लठ्ठपणा दिन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत KM हॉस्पिटलचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर तुषार बंडगर सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण स्थूलता म्हणजे काय आहे, स्थूलतेचं निदान कसं केलं जातं किंवा स्थूल कोणाला म्हणावं याबद्दल सरांनी खूप विस्ताराने छान सांगितलेलं आहे. पण साधारण बघायला गेलं तर सर हार्मोन्स आणि स्थूलता यांचा एक संबंध लावला जातो. तर नक्की हार्मोन्स आणि स्थूलता यांचा काय संबंध आहे हे थोडंसं विस्तारपूर्वक सांगाल का? हो, तर आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे ओबेसिटी हे फक्त आहार आणि व्यायामाचं नियंत्रण नसणे यामुळेच होत नाही. त्याच्यामध्ये बरेच हॉर्मोनल कारणं आहेत जे आपल्याला बघायला पाहिजेत. आणि कसे त्याला ओळखावे ते मी तुम्हाला थोडं संक्षिप्तपणे सांगणार आहोत. पण जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला अशा प्रकारचे हॉर्मोनचे प्रॉब्लेम असतील तर आपण तपासणी करून घेतलं पाहिजे, जवळच्या एंडोक्रायनॉलॉजिस्टला दाखवून याचं निदान करता आलं पाहिजे. कारण त्याचं निदान झालं तर ओबेसिटी पूर्णपणे मुळापासून कशी जाऊ शकते याचं मी तुम्हाला उदाहरण द्यायचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच तर हॉर्मोन्स काय असतात की हे पिट्युटरी ग्रंथी म्हणजे सगळ्यात मोठी ग्रंथी राणी ग्रंथी असते जी आपल्या मेंदूच्या मध्ये असते. तिथून ते सगळ्या ग्रंथीला कंट्रोल करत असतं. तर याच्यामध्ये असलेलं पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडातून सगळ्यात महत्त्वाचा हॉर्मोन जो इन्सुलिन निघतो तो महत्त्वाचा आहे. दुसरं थायरॉइड हॉर्मोन निघतो जो आपल्या गळ्यामध्ये असतो. जो थायरॉइड हॉर्मोन बॉडीचं मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी गरजेचा असतो, तर त्याची आपण टेस्ट केल्या पाहिजेत. दुसरं कॉर्टिझॉल नावाचा एक हॉर्मोन आहे. तर तो ॲड्रेनल ग्रंथी म्हणजे किडनीच्या वर असलेल्या 2 ग्रंथी आहेत त्यांच्यामधून निघणारा जो हॉर्मोन असतो कॉर्टिझॉल. आणि चौथा टेस्टोस्टेरॉन. पुरुष जो हॉर्मोन म्हणतो त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणतो, पण स्त्रियांमध्ये पण तो थोड्याशा प्रमाणात निघत असतो ओव्हरीमधून. आणि त्याच्या इम्बॅलन्समुळे बरेच सारे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यातला एक तुम्हाला दाखवू शकतो इन्सुलिन. आता या पेशंटला वजन जास्त होतं आणि त्यांना हिस्ट्री होती की खूप भूक लागायची, त्यांना शुगरसारखी लो वाटायची, वेळेवर जेवण नाही तर चक्कर आल्यासारखं व्हायचं. आणि त्यामुळे भूक सारखी लागत असल्यामुळे आहार कमी करा असं म्हणून सांगून काय फायदा व्हायचा नाही. आणि पेशंट सारखे जेवण करून वजन पण वाढायचं. तर आमच्या लक्षात आलं की हे लो इन्सुलिन वाढल्यामुळे झालेलं आहे. म्हणून आम्ही इन्सुलिनची ब्लड टेस्ट केली. इन्सुलिनची ब्लड टेस्ट त्यामुळे जास्त आली. म्हणून मग जर पॅनक्रियासमधून आपल्याला शोधावं लागतं की कुठून ती गाठ येते. म्हणून CT स्कॅन केल्यानंतर हे लक्षात आलं की पॅनक्रियाटिक स्वादुपिंडातून ती गाठ येत होती. आणि ती गाठ काढल्यानंतर पेशंटचं वजनसुद्धा कमी झालं, तिची भूक पण कमी झाली आणि वेटचे सगळे जे प्रॉब्लेम्स होते ते पण कमी झाले. त्याला इन्सुलिनोमा असं म्हटलं जातं. म्हणून नुसतं सारखी भूक लागते, काही कारण नसेल, यासुद्धा गोष्टी असू शकतात. हे एक हॉर्मोनचं उदाहरण आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर कोणाला डाऊट असेल तर त्यावेळेस ते त्याप्रमाणे डॉक्टरांकडे जाऊन चेक केलं पाहिजे. दुसरा हॉर्मोन आहे कॉर्टिझॉल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ॲड्रेनल ग्रंथी म्हणजे किडनीच्या वर असलेले जे ग्रंथी असतात त्यातून हा कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन निघत असतो. आणि तो सुद्धा बॉडीचं मेटाबॉलिझम मेंटेन करत असतो. लिव्हरवर, मसल्सवर सगळीकडे काम करत असतो. तर याचं काम असतं की एक्सेस जर शरीरामध्ये कॉर्टिझॉल झाला, स्ट्रेसमुळे आजकाल कॉर्टिझॉल वाढतो, तर तो एक फार कॉमन रिझन आहे. पण ॲड्रेनल ग्रंथीमधून जर ट्युमर निघत असेल तर ट्युमर असेल आणि त्याच्यामुळे तो कॉर्टिझॉल वाढत असेल तर पेशंटला वजन वाढण्याचं संभव होतो. त्याला सेंट्रल ॲडिपोसिटी, आपण जे सेंट्रल ॲब्डॉमिनल फॅट वाढतं ते होऊ शकतं. आणि आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे स्किन फाटल्यासारखे होते. तर स्किनवर ते जे आपण स्ट्रेच मार्क म्हणतो ना, तर ते युजली ओबेसिटीचे स्ट्रेच मार्क्स हे पांढरे असतात आणि कॉर्टिझॉलमुळे होणारे स्ट्रेच मार्क्स ते लालसर असतात. त्यामुळे जर आपल्याला ओबेसिटीचे आपल्याला स्ट्रेच मार्क असतील आणि ते लालसर असतील तर ते कॉर्टिझॉलमुळे होऊ शकतात, याचा आपण विचार केला पाहिजे. तर अशाच एका पेशंटला आम्ही कॉर्टिझॉलची लेवल केली होती. लेवल ती जास्त आली तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे ॲड्रेनल ट्युमर असणार. CT स्कॅन केल्यानंतर ॲड्रेनल ग्रंथीमध्ये तो ट्युमर मिळाला. तो लॅप्रोस्कोपिकने आपण काढल्यानंतर पूर्णपणे त्या पेशंटचं वेटसुद्धा नॉर्मल झालं. आणि कॉर्टिझॉलमुळे होणारे जे दुष्परिणाम होते, कोलेस्ट्रॉल वाढलं होतं, त्याचं ब्लड प्रेशर वाढलं होतं, डायबिटीस होतं, तो संपूर्णपणे निघून गेला. हा दुसरा हॉर्मोन झाला. तिसरा हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन. आता टेस्टोस्टेरॉन आजकाल PCOD बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. PCOD, PCOS हे सगळ्या मुलींना पण माहिती आहे, मुलींच्या घरी पण आणि सगळ्यांना माहितीच आहे. कॉमन प्रॉब्लेम झाला. हा कॉमन कशामुळे झाला? कारण ओबेसिटी कॉमन झाली म्हणून हा आजार सुद्धा कॉमन झालाय. तर ओबेसिटीमुळे हे PCOS का वाढतं? कारण त्याच्यामुळे ते ओव्हरीची ग्रंथीमध्ये टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करणारे जे पेशी असतात ते जास्त होतात.
आणि म्हणून टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि टेस्टोस्टेरॉन वाढल्यानंतर हेअर लॉस, नंतर हिर्सुटिझम म्हणजे केसावर चेहऱ्यावर अनवॉन्टेड हेअर येणं, ओव्हेरियन सिस्ट सारखं होणं आणि वेट सुद्धा जे आपण आहार केलं, व्यायाम केला तरी पण वजन कमी होत नाही अशी स्थिती होणं, चेहऱ्यावर पुरळ येणं किंवा ॲक्ने आपण म्हणतो, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी किंवा इरेग्युलर पिरियड्स जे होतात ते या टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमुळे होतात. तर हे सगळे जर कंप्लेंट्स असतील तर हे सगळे आपल्याला या हॉर्मोनमुळे होतात हे लक्षात आलं पाहिजे. आता पुरुषांचं असं उलटं होतं की ज्यावेळेस ओबेसिटी वाढतं त्यावेळेस टेस्टोस्टेरॉन कमी होतं, त्याला हायपोगोनॅडिझम असं म्हणतात आणि त्यामुळे त्यांना स्थूलता वाढते आणि छातीचा भाग वाढतो, त्याला आपण गायनेकोमॅस्टिया किंवा पुरुषांमध्ये होणारे हे बदल आहे छातीचे बदल ते सुद्धा असतात. आणि म्हणून आपल्याला हे सगळे हॉर्मोनचे टेस्ट केले पाहिजे, कारण आपण हे जर पकडलं तर त्याच्यावर ट्रीटमेंट वेळेवर करता येते. बरोबर. मग ज्या वेळेला स्थूलतेच्या ट्रीटमेंटचा विचार केला जातो त्यावेळेला स्थूलता म्हणजे लठ्ठपणाची ट्रीटमेंट ही कशा प्रकारची असते? आपण लठ्ठपणाची ट्रीटमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैली परिवर्तन, जे मी सांगितलं, ज्याचा आपण नेहमी अवलंब केला पाहिजे. कॅलरिक रिस्ट्रिक्शन, आहारामध्ये नियमन आणि व्यायाम, जेवढा पॉसिबल आहे तेवढा व्यायाम करणं. दुसरं आपल्याला हे हॉर्मोनल कॉजेस रूल आउट करायचे की जर ते असतील तर त्याचं ट्रीटमेंट केलं तर ओबेसिटी ठीक होईल. जर होत नसेल तर मग फार्मॅकोथेरपी किंवा त्याच्यावर असणारे औषधोपचार आपण करू शकतो. तर त्यात बरेच आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे सिंपल औषध आहेत, जसे मेटफॉर्मिन नावाची गोळी आहे, ही काय वेट लॉस करायची गोळी नाही, पण ही PCOD मध्ये सर्रास वापरली जाते. डायबिटीसमध्ये, प्री डायबिटीसमध्ये, ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांना हे सर्रास वापरलं जाते. या गोळींनी थोडंसं भूक कमी लागते आणि मेटाबॉलिझम थोडं वाढल्यामुळे वेट लॉस होण्यामध्ये फरक पडतो, हार्मोन रेग्युलरायझेशन होतं ज्यांना मेजर काही प्रॉब्लेम नसेल तर. दुसरी गोळी आहे एक ऑर्लीस्टॅट म्हणून. ऑर्लीस्टॅट म्हणजे ती लायपेज इनिबिटर आहे. तर आपल्या जेवणामध्ये 3 प्रकारचे प्रमुख तत्व असतात, एक फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स. तर ही जी ऑर्लीस्टॅट नावाची गोळी आहे ही टेम्पररी लायपेज इनिबिटर म्हणजे फॅटला डायजेस्ट करणारी जी एन्झाईम असते त्याला 4 तासासाठी फक्त खंडित करते. तर तुम्ही जेवणामध्ये जे काही फॅट असेल तर ते फॅट, ही गोळी पहिले घेतली तर 4 तास फॅट डायजेस्ट होत नाही आणि तो मोशनमधून फॅट निघून जातो. तर 4 तास त्याचा असर राहतो. त्यामुळे तुम्ही हे टेम्पररी जेवणाच्या पूर्वी घेतली तर एक्सेस फॅट कधी खायची झालं तर ते सगळं निघून जाणार आणि ते शरीराला लागणार नाही. म्हणून या गोळीचा सुद्धा आपण वापर करू शकतो, पण जे काही गोळ्यांचा वापर असतो ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कारण त्याचे पण साईड इफेक्ट असतात. काही काही जणांना डायरिया होऊ शकतं, विटॅमिन जे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स असतात त्याची डेफिशियन्सी होऊ शकते. तिसरं म्हणजे आजकाल खूप आता प्रचलित झालंय GLP-1 इन्क्रेटिन जे इंजेक्शन्स आहेत, जे आठवड्यातून 1 वेळा, मोंजारो नाव आहे आणि सिमाग्लुटाईड हे नावं आहेत आणि सगळे आजकाल सेलिब्रिटी वापरत आहेत, आपल्याला माहीत असेल. आणि आज 1 वर्षापासून भारतात रेग्युलरली उपलब्ध आहे आणि आम्ही रेग्युलरली पेशंट्सना ते वापरतोय. पण त्यांचा वापर, त्याचे काही तपासण्या करायच्या असतात की त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, की पॅनक्रियाजवर साईड इफेक्ट होऊ शकतो किंवा गॉलस्टोन्स वगैरे होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी असतात, ते तपासण्या करूनच एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि फिजिशियनच्या साहाय्यानेच या गोष्टी आपण केल्या पाहिजे. बरोबर. प्रेक्षक हो, विषय खूप मोठा आहे पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. सर, आपण आज इथे आलात आणि लठ्ठपणा या विषयाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये माहिती दिली, त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. आज आपण लठ्ठपणा आणि कानाचे आजार याविषयी खूप छान माहिती घेतली. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.